गाथा भागवत असेल, गाथा प्रवचन असेल, कोणत्याही परमार्थिक कार्याला ज्यांनी फार मोठा हातभार लावला अशा महाराजांचं आपल्यातून अचानक जाणं खरंच हे फार वेदनादायी आहे. जरी वेदनादायी असलं परंतु त्यांचं कार्य अंत्यकार्य अंत्यविधी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून सर्व दुःख बाजूला सारून आता जे घडलं त्याचा शोक दुःख तर आहेच, परंतु आता त्यांच्या पुढच्या गतीला चांगला मार्ग त्यांना मिळावा, त्यांना पुढची गती चांगली मिळावी, पुन्हा ते परमार्थ करण्याकरता पुन्हा जन्माला यावे आणि पुढचाही जन्म त्यांना, कारण मला माहित आहे त्यांना मुक्त होणं आवडणार नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आम्हाला गर्भवास पाहिजे. आमचे वारकरी लोक मोक्ष वगैरे मागत नाही. मोक्ष मुनी मुक्त झाले भेने गर्भवास. आम्हाला त्या मुनी लोकांसारखं आम्हाला मुक्त व्हायचं नाही. आमच्या वारकऱ्यांची एकच इच्छा असते की पुन्हा पुन्हा जन्माला यावं. आणि पुन्हा पुन्हा काय करावं जन्माला येऊन? गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने पुन्हा या ठिकाणी जन्माला यावं आणि पुन्हा जन्माला येऊन काय करावं तर पुन्हा पुन्हा परमार्थ करावा. बस एवढेच आमची वारकरीची मागणी असते. म्हणून देवाला मोक्ष वगैरे आमच्या संतांनी मागितलं नाही. देवा आम्हाला मोक्ष वगैरे नको. मोक्ष आम्हाला नको देवा, आम्हाला फक्त पुन्हा जन्म दे, जन्मोजन्मी तुझी सेवा करायला मिळो, अशी एवढीच प्रार्थना. आणि म्हणून देह कसा गेला याला महत्व नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय, देह कसा गेला याबद्दल किंतु परंतु नाही. पतंजली जसे अग्नीच्या त्या विजेच्या कडकडामध्ये वीज पडून गेले, पाणीनी जशी व्याघ्राच्या भक्षणामध्ये गेले, आमचे संत जसे गेले त्याप्रमाणे आमचे पारसनाथ महाराज सुद्धा हे देह कसा गेला या नवल नाही. जैसे किडाळाचे दोष जाय मग पंधरेची तैसे होय. किडाळाचा दोष गेला की ते सोनच आहे, तसा देहरूपी किडाळ बाजूला झालं की ते 24 कॅरेट सोनं आत्मारूप आहे. आणि म्हणून या देहाचं किडाळ बाजूला गेलं म्हणून दुःख नाही, पुन्हा या ठिकाणी ते परमार्थ करायला येतील एवढीच आमची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. पारेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे की पारेश्वरा त्यांना मुक्त करू नका, पुन्हा आमच्या परमार्थ करता इथं पाठवा, कारण वारकरी संप्रदायाला त्यांची गरज आहे. ज्ञानेश्वर